नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण पाहत आहोत की पूर्ण गोळ्याचं मैदान आखलेलं आहे. इथं सर्व मुलींचं गोळाफेकचं मैदान आखून झालेलं आहे आणि जवळपास मुलींची संख्या जास्त असल्यामुळं गोळ्याचे 2 राऊंड आहेत. 2 विद्यार्थी आपल्याला 2 गोळ्याच्या मैदानामध्ये दिसत आहेत, जेणेकरून गोळाफेकसाठी भरती प्रोसेसमध्ये ज्या पद्धतीचे मैदान बनवले जातात त्याच पद्धतीचं पुढून म्हणजे कर्व केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे जे काही सर्कल आहे त्या मापाचं सर्कल तयार करून एकदम एक्झॅक्ट 6 मीटर अंतर घेण्यात आलेलं आहे आणि ते 6 मीटर अंतर घेऊन त्याच्यात डिवायडेशन सुद्धा मार्कांचं एकदम योग्य पद्धतीने करून गोळाफेकचं मैदान आखण्यात आलेलं आहे. दोन्ही मैदान व्यवस्थितरित्या आखून झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण पाहत आहोत हा एक ग्रुप गोळ्यासाठी तयार झालेला आहे. त्यांची गोळाफेक बऱ्याच विद्यार्थ्यांची झालेली आहे आणि इकडे आणखी दुसरे 2 ग्रुप बघत आहोत आपण, त्यांचा गोळाफेक आणखी बाकी आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे की भरती प्रक्रिया ही यावर्षी लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व युवा वर्ग हा मैदानात उतरलेला आहे आणि त्यामध्ये मग मुलं असोत किंवा मुली असोत, प्रत्येकजण आपल्या आपल्या स्वप्नासाठी झगडताना आपल्याला दिसत आहे आणि त्यासाठी ही तरुणाई दररोज आपला घाम गाळताना आपल्याला दिसत आहे आणि त्यासाठी ही युवा वर्ग पूर्णपणे आपल्या प्रचंड इच्छाशक्तीनुसार आणि स्वतःचा आत्मविश्वास घेऊन ग्राउंडवर येताना आपल्याला दिसत आहेत. त्याच पद्धतीनं परमेश्वर त्यांना यश पण देणार आहे. कारण का आपण पाहत आहोत या सर्व विद्यार्थी त्या 12वी झालेले आहेत आणि येणाऱ्या भरतीत आपलं नशीब आजमावण्यासाठी इथं तयार आहेत. त्यामध्ये फक्त गोळाफेकच नव्हे तर यामध्ये आज सोमवार आहे. आज सोमवारीच 800 मीटरची यांची रनिंग झालेली आहे. 800 मीटर झाल्यानंतर आज लगेचच गोळाफेक आहे आणि 100 मीटरसुद्धा त्यांचं घेण्यात येणार आहे. त्यासाठी माझं एकच सर्वांना सांगणं आहे की तयारी करत असताना प्रत्येक इव्हेंट हा काळजीपूर्वक करा आणि प्रत्येक इव्हेंटचे मार्क तुम्हाला आउट ऑफ कसे घेता येतील याच्याकडे बारकाईनं लक्ष ठेवा. तुमचं प्री प्लॅनिंग असल्याशिवाय तुम्हाला मार्कांचा डोंगर वाढवता येणार नाही किंवा मार्कांचा डोंगर रचता येणार नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे मार्कांचा डोंगर हा भरपूर झालेला असेल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं नशीब आजमावता येईल. कारण का आपण पाहत आहोत त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी तुम्हाला गोळा घेऊन दिसत आहेत आणि त्यांचा गोळा जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्याला या दोन्ही विद्यार्थ्यांचा गोळा हा आउट ऑफ गेलेला तुम्हाला दिसेल. तुम्ही बघून कमेंटमध्ये सांगा. एवढंच नाही तर या ज्ञानदीप अकॅडमीच्या विद्यार्थिनीचा जवळपास इथं हजर असणाऱ्या ज्या काही जुन्या बॅचच्या मुली आहेत त्यांचा 97% विद्यार्थिनी ह्या आउट ऑफ गोळा फेकताना दिसतील. आणि राहिला प्रश्न नवीन विद्यार्थिनींचा, नवीन विद्यार्थिनीमध्ये सुद्धा 50% मुली ह्या आउट ऑफ आहेत आणि 50% मुली कोणाचा 12 जात आहे कोणाचा 10 जात आहे त्यांचाही लवकरात लवकर आउट ऑफ करण्याचा आमचा मनोदय असणार आहे. कारण का त्यांच्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ करणार आहोत, त्यावेळेस त्यांचा गोळा कोणाचा किती आहे हे सुद्धा तुम्हाला सांगण्यात येईल आणि यांची सर्वांची गोळाफेक झाल्यानंतर लिस्टसुद्धा तुम्हाला शेअर करण्यात येईल. तर गोळा गेल्यानंतर सांगा कोणाचा गोळा जास्त गेला आणि कसा गेला.